श्री पांडव प्रताप कथासार अध्याय दुसरा. गरुडाची कथा. परीक्षित राजास तक्षकदंश. सूर्याचा उच्चश्रवा नावाचा घोडा पाहून घरी गेल्यावर विनता आणि कद्रू यांच्यात घोडा कोणत्या रंगाचा होता याबद्दल वाद सुरू झाला. विनता म्हणाली तो घोडा पांढऱ्या शुभ्र रंगाचा होता. तिचे म्हणणे ऐकून कद्रू म्हणाला तो पांढऱ्या रंगाचा जरी शुभ्र होता तरी त्याची शेपटी मात्र काळ्या रंगाची होती. तुझे डोळे फुटले होते म्हणून तुला शेपटीचा रंग नीट दिसला नाही असे विनता कद्रूला म्हणाली. त्यावर उद्या आपण घोडा पाहावयास जाऊ असे कद्रूला उत्तर दिले. तिने पुढे सांगितले की घोड्याचे शेपूट जर पांढऱ्या रंगाचे असेल तर मी 1000 वर्षेपर्यंत तुझी दासी होईल व घोड्याचे शेपूट जर काळ्या रंगाचे असेल तर तितकीच वर्षे तू माझे दासीपण करायचे. विनतेने ते सर्व कबूल केले. नंतर त्याच रात्री कद्रूने सर्पाजवळ बोलावून ही गोष्ट त्यांना सांगितली आणि म्हटले की तुम्ही जर तेथे जाऊन घोड्याच्या शेपटीस दंश केला तर तेथील जागा काळी होईल. मग विनता माझी बटीक होईल. तिचे ते बोलणे ऐकून सर्प म्हणाले की आम्ही जर तेथे गेलो तर सूर्य आम्हा सर्वांना जाळून भस्म करील, त्यामुळे आमच्याकडून ते काम होणार नाही. या सर्पाच्या बोलण्याने कद्रू अतिशय संतापली व रागावून तिने सर्पास शाप दिला की तुमचा संहार तुमचे सावत्र भाऊ आणि अग्नी यांच्याकडून होईल व जन्मेजय राजाच्या यज्ञात तुम्ही सर्व भस्म व्हाल. तिची शापवाणी ऐकून सर्व सर्प अतिशय भयभीत झाले व काळ्या केसांची रूपे घेऊन ते सूर्याच्या घोड्याच्या शेपटीस झोंबून राहिले. सर्पाचे हे कृत्य पाहून कद्रूचा राग शांत झाला. नंतर कद्रू विनतेला म्हणाली की आता पांढरे शेपूट कोठे आहे ते मला दाखव. असे बोलून ती विनतेला ओरडू लागली. त्याच वेळी उच्चश्रवा काळ्या रंगाचे पुष्य पाहून विनता अतिशय लज्जित बनली. अशा तऱ्हेने कद्रूने तिला आपली दासी बनविली. जेव्हा 1000 वर्षे पूर्ण झाली त्यावेळी विनतेचे अंडे फुटून गरुडाचा जन्म झाला. गरुड आपल्या आईचे म्हणजेच विनतेचे दर्शनासाठी सर्पांच्या घरी पोहोचला. तेथे आपल्या आईचे होत असलेले हाल पाहून गरुडाला अतिशय वाईट वाटले. त्याचप्रमाणे सर्व सर्प गरुडाला दासीपुत्र म्हणून हाक मारू लागले. त्यानंतर गरुडाने आईचे दर्शन घेतले व तो पुढे म्हणाला की माते, तुझ्या या हालातून सुटका करण्यासाठी मी वाटेल ते करण्यास तयार आहे. तेव्हा विनतेने कद्रूस विचारले, मी तुला काय दिले म्हणजे तू माझी या दास्यपणापासून सुटका करशील. तेव्हा कद्रू म्हणाली की मला आणि सर्व सापांना जर तू अमृत आणून दिलेस तर तुझी दास्यातून मी सुटका करीन. कद्रूचा हा विचार विनतेने गरुडास कळविला. गरुडाने मोठ्या हिमतीने देवांजवळ असलेले अमृत आणण्याचे कबूल केले व तो तेथून निघून गेला. प्रवास करताना गरुडाला रस्त्यात भूक लागली म्हणून त्याने समुद्रातील मासे खाल्ले. त्या माशांमध्ये एक ब्राह्मण होता. ब्राह्मण हा श्रेष्ठ वर्णाचा असतो म्हणून गरुडाने त्या ब्राह्मणास ओकून बाहेर टाकला. समुद्रांची मासे खाऊन सुद्धा पोट भरले नाही म्हणून गरुड कश्यपाजवळ जाऊन म्हणाला, माझे पोट कशाने भरेल असे विचारू लागला. तेव्हा कश्यपाने त्यास उत्तर दिले की देवलोकी एक अमृताचे सरोवर आहे. त्या सरोवरात कासव आणि हत्ती यांची भांडणे चालली आहेत. त्या दोघांना तू खा. कासव आणि हत्ती हे पूर्वीचे विमावसु व सुप्रतीत असे दोघे भाऊ होते, परंतु संपत्तीमुळे त्यांनी एकमेकांना शाप दिले. त्यानंतर जरी ते दोघे भाऊ कासव आणि हत्ती झाले तरी अद्यापही ते दोघे भांडतच आहेत. त्यानंतर गरुड सरोवराकडे गेला व त्याने त्या दोघांस ठार मारले व आपल्या पायांच्या नखांनी त्यांची प्रेते धरून तो आकाशातून जाऊ लागला. पुढे एका जांभळीच्या झाडाची फांदी जी 100 योजने इतकी लांब होती तिच्यावर तो जाऊन बसला, परंतु गरुडाच्या भाराने ती फांदी मोडली. पर त्याच फांदीच्या पानांवर 60,000 वालखिल्य ऋषी बसले होते. फांदी मोडल्यामुळे ते जमिनीवर पडून सर्व ऋषी मरतील या धास्तीने गरुडाने ती फांदी आपल्या चोचीत पकडली व तो आकाशात फिरू लागला. त्याच वेळी कश्यपाने आपला मुलगा गरुड संकटात सापडला आहे असे पाहून वालखिल्य ऋषींना फांदीवरून खाली उतरण्याची प्रार्थना केली. तेव्हा ते ऋषी फांदीवरून खाली उतरले व हिमालयावर जाऊन तप करू लागले. पुढे गरुडाने त्या कासवास व हत्तीस खाऊन ती फांदी हिमालयावर नेऊन ठेवली. हे वालखिल्य ऋषी जरी शरीराने लहान असले तरी त्यांच्या तपामुळेच गरुडांचा जन्म झाला. ती कथा अशी. कश्यप मुनींनी एकदा यज्ञाची सुरुवात केली होती. त्याच वेळेस अंगठ्या एवढे लहान असे हे वालखिल्य ऋषी समिधा आणण्यास जात होते. तेव्हा रस्त्यात एका गायीचे पिल्लू उमटून त्यात पाणी सांडले होते. गायीचे पाऊल उमटून त्यात पाणी सांडले होते. त्या पाण्यात हे सर्व ऋषी पाय घसरल्यामुळे पडले व कासावीस होऊन आपला जीव वाचवण्यासाठी ते एकमेकास धरू लागले. त्यावेळी इंद्र विमानात बसून जात होता. ते ऋषी पडलेले पाहून त्यांना वर काढण्यासाठी तो त्यांच्या जवळ तर आलाच नाही, परंतु हसून त्यांची कुचेष्टा करू लागला. त्यामुळे सर्व ऋषींनी विष्णूंचा धावा केला व विष्णूंनी त्या सर्वांस बाहेर काढले. या प्रसंगी इंद्राने आपल्याला मदत केली नाही तर उलट थट्टा केली म्हणून त्या ऋषींनी इंद्राचा अतिशय राग आला व दुसरा इंद्र निर्माण व्हावा म्हणून ते ऋषी तप करू लागले. या गोष्टीमुळे इंद्र अतिशय घाबरला व तो कश्यपास शरण गेला. नंतर कश्यपाने वालखिल्य ऋषींजवळ अशी प्रार्थना केली की तुम्ही दुसरा इंद्र निर्माण केला आहे तो आता गरुड करा. गरुडाचे सामर्थ्य इंद्राहून जास्त असेल त्याचप्रमाणे तो इंद्राचा पराभव करून प्रसिद्ध पावेल. याप्रमाणे समजूत घालून कश्यपाने त्या वालखिल्य ऋषींचे समाधान केले. नंतर 12 आदित्य एकत्र होऊन विनतेच्या पोटी गरुडाचा जन्म झाला. असा हा गरुड देवाजवळून अमृत आणण्यासाठी निघाला होता.
त्याच वेळी अंगिरा ऋषींचा पुत्र बृहस्पती याने अमृताचे अत्यंत सावधपणे रक्षण करण्याचा इंद्राला सांगितले होते। त्याप्रमाणे इंद्राने पुष्कळ उपाय योजले, परंतु त्याच्या हातून अमृताचे रक्षण झाले नाही। सर्व देव गरुडाशी युद्ध करून मेटाकुटीस आले होते व त्यांच्या फौजेची धूळधाण उडाली झाली व त्यांचा पहारेकरी सुद्धा पळून गेला। कोणत्याही शस्त्राचा मारा गरुडापुढे चालला नाही। शेवटी गरुड जेथे अमृत ठेवले होते तेथे गेला। तेथे अमृताच्या संरक्षणासाठी भोवती अग्नी ठेवला होता, तो विझून गरुडाने रुपयाच्या भांड्यात अमृत भरून घेतले व तो तेथून जाऊ लागला। शेवटी गरुडाच्या मार्गात अडथळा आणण्यासाठी विष्णू तेथे आला व त्याने गरुडास वर मागण्यास सांगितले। त्यावर तूच माझ्याजवळ वर माग असे गरुडाने गर्विष्ठपणे विष्णूला उत्तर दिले। तू माझे वाहन हो असे विष्णूने गरुडास सांगितले। विष्णूचे मागणे गरुडास कबूल करावे लागले। नंतर तो धावत जाऊन श्री विष्णूच्या पाया पडला। त्या वेळेपासून गरुड विष्णूंचे वाहन बनला। मग इंद्राने मोठ्या प्रेमाने गरुडाची भेट घेतली व तो गरुडास म्हणाला की तू माझा सखा भाऊ आहेस कारण तू कश्यपाचा मुलगा आहेस। अमृत पाजून तू सर्पांना अमर करू नकोस। त्यावर गरुड इंद्रास म्हणाला की मी अमृताचे भांडे सर्पांजवळून काही अंतरावर ठेवतो, तेथून तू ते घेऊन ये। त्या दोघांचा असा बेट ठरल्यावर गरुड सर्पांच्या घरी गेला आणि अमृताचे भांडे कद्रूसवर सर्पास दाखवून म्हणाला की मी माझ्या प्रतिज्ञेप्रमाणे अमृत कलश आणून तो या दर्भावर ठेवला आहे। तुम्ही आंघोळी करून या व अमृत प्राशन करा। पृथ्वी आणि सूर्य यांच्या साक्षीने माझी आई तुमच्या दासत्व्यातून मुक्त झाली असे गरुडाने सर्पास सांगितले। गरुडाने अमृताचे भांडे दर्भावर ठेवल्यावर सर्प गंगेत स्नान करता गेले। इतक्यात यम ज्याप्रमाणे कोणास कळू न देता प्राण घेऊन जातो त्याप्रमाणे इंद्राने अदृश्य रूप घेऊन दर्भावरचे अमृताचे भांडे उचलून नेले। इकडे गंगेतील पाण्याने आंघोळ करून सर्प परत आले आणि दर्भावर अमृत कलश ठेवलेल्या ठिकाणी व आजूबाजू शोध करू लागले, परंतु अमृताचे भांडे त्यांना मिळाले नाही। त्यांनी तेव्हा गरुडाने कपट करून आम्हास फसविले असा सर्प आक्रोश करू लागले। शेवटी अमृत कलश ज्या दर्भावर ठेवला होता तो दर्भ सर्प चाटू लागले, परंतु त्यामुळे त्यांच्या जिभ्या कापल्या जाऊ लागल्या। त्या दोन झाल्या म्हणून त्यांना अतिशय दुःख झाले। त्याच वेळी गरुडाने 27 सर्पांच्या कुळांचा खाऊन संपूर्ण नाश केला व उरलेले सर्प पाताळात पळून गेले। मग गरुड विंतेस घेऊन आपल्या आश्रमात आला व त्याने कश्यपाची व तिची भेट करून दिली। नंतर शेष, वासुकी या सर्पांनी हिमालयावर जाऊन तपश्चर्या केली। तेव्हा ब्रह्मदेवाने त्यांना तप करण्याचे कारण विचारले असता वासुकीने त्यास सांगितले की ह्या चांडा सर्पाच्यामुळे आमचा पण नाश होत आहे। त्यांनी गरुडाशी वैर धरल्यामुळे हा व सर्व सर्पजात भस्म होईल असा गरुडाच्या आईने शाप दिला आहे। त्यामुळे प्रखर अशा तपश्चर्याच्या अग्नीत आम्ही स्वतःला जाळून घेत आहोत। सर्पाचे भाषण ऐकून ब्रह्मदेवाने त्यांना अभय दिले व तो शेषास म्हणाला की पृथ्वीचा भार डोक्यावर घेऊन तुम्ही पाताळात स्वस्थ राहा व रात्रंदिवस ईश्वराचे स्मरण करीत जा, म्हणजे तुम्हाला शापबाधा होणार नाही। मग शेषाने मोहरीप्रमाणे पृथ्वी आपल्या मस्तकावर उचलून घेतली व दुष्टभाव टाकून तो परमेश्वराचे स्मरण करू लागला। शेष हा सहस्रपणांचा आहे व तो परमभक्त म्हणून नारायणी त्यांच्यावर झोपू लागला। पुढे त्या सर्पांमधील जे दुष्ट सर्प होते ते एकत्र आले व त्यांनी जन्मेजयाचे सर्पसत्र यशस्वी होण्यासाठी बोलणी सुरू केली। काही सर्प म्हणाले की आम्ही जन्मेजयाच्या प्रधानास मोडून टाकू, यज्ञ मोडू, यज्ञातील ब्राह्मणास दंश करू, होमाचे जे साहित्य असेल त्यात विष घालू किंवा परीक्षितीप्रमाणे जन्मेजयास दंश करून मारून टाकू। अशा अनेक गोष्टी बोलत असताना सर्पांचा राजा वासुकी म्हणाला की तुमच्यापैकी जे दुष्ट असतील त्यांचा अग्नीत नाश होईल आणि जे चांगले आहेत त्यांचे रक्षण जरत्कारापासून जरत्कारी नामक शेषाच्या कन्येस झालेला मुलगा अस्तिकमुनी हा करील। जन्मेजयाने सर्पसत्र करण्याचे कारण असे की त्याचा बाप परीक्षिती हा एकदा शिकारीस गेला असता श्रमिक नावाचा एक ऋषी ध्यानस्थ बसलेला त्याला दिसला। तेव्हा सहज विनोदाने परीक्षिताने त्याच्या गळ्यात एका मेलेल्या सापाचे वेटोळे घातले। ही गोष्ट त्याच्या शृंगी नावाच्या मुलास समजल्यावर त्याने परीक्षितीस असा शाप दिला की परीक्षिती 7 दिवसात तक्षक दंश होऊन मरेल। हा सर्प वृत्तांत शृंगीने आपल्या वडिलास सांगितला तेव्हा त्याने आपल्या मुलास परीक्षितीसारख्या धार्मिक राजास शाप दिल्याबद्दल दोष दिला, परंतु हा शाप खोटा ठरणार नाही असे समजल्यामुळे त्या ऋषीने ही गोष्ट आपल्या गौरमुख नावाच्या शिष्याकडून राजास कळवली। ही गोष्ट परीक्षिती समजल्यावर त्याला फार वाईट वाटले व अनेक प्रकारे पुण्य करण्यास त्याने सुरुवात केली। त्याप्रमाणे शुक महर्षींनी त्यास त्या 7 दिवसात श्रीमद भागवत सांगण्याचे ठरविले। ते ऐकण्यासाठी राजाने एक अतिशय उंच असा लोखंडाचा खांब उभा केला व त्यावर एक उत्तम मंदिर बांधले व तो तेथे भगवान भागवत श्रवण करीत बसला। त्यावेळी सर्पाचे विष उतरविणारे वैद्यही आपल्याजवळ ठेवण्याची राजाने योजना केली। ही गोष्ट ऐकून कश्यप नावाचा एक सर्प विष उतरविणारा महामांत्रिक वैद्य राजाकडे येत असता तक्षकाने त्यास वाटेत गाठून विचारले की हे ब्राह्मणा, आज एवढ्या घाईने तू कुठे जातो आहेस? त्यावर कश्यपाने उत्तर दिले की पांडवांच्या वंशातील परीक्षिती राजा सर्पदंश झाला तर मी ते विष उतरवून त्याचे प्राण वाचवीन। हे ऐकून तक्षक म्हणाला की राजा दंश करावयास जाणारा तक्षक मीच आहे, म्हणून तुम्ही
तुझी मंत्रविद्या तू मला दाखव, असे बोलून तक्षकाने तेथे एका सरोवराच्या काठी एक ब्राह्मण वटवृक्षावर पाने खुडीत होता त्या वृक्षास दंश केला. त्याबरोबर ते झाड ब्राह्मणास सुद्धा जळून गेले. परंतु कश्यपाने मंतरलेले पाणी झाडावर टाकताच ते झाड त्या ब्राह्मणासह पूर्वीप्रमाणे जिवंत झाले. ते पाहून कश्यपास तक्षकाने शाबासकी दिली आणि शृंगी ऋषींचे शापवचन खोटे ठरू नये व आपल्या प्रतापास उणेपणा येऊ नये म्हणून तक्षक कश्यपास परत जाण्याचा आग्रह करू लागला. परंतु कश्यप त्यास म्हणाला की मी गरीब असून सुद्धा माझ्या हातून विष उतरवण्याचे कार्य झाले तर राजा मला पुष्कळ संपत्ती देईन, म्हणून मला हस्तिनापुरास गेलेच पाहिजे. कश्यपाचे हे बोलणे ऐकून तक्षकाने एका भुयारातून त्यास पुष्कळ संपत्ती काढून दिली व म्हणाला व आपण गुप्त रूपाने हस्तिनापुरास गेला. इकडे परीक्षित राजा भागवत ऐकत होता. 7व्या दिवशी ते संपत आले. राजा तो ग्रंथ एकाग्र होऊन ऐकत असल्यामुळे राजाचे पाप कमी कमी होत होते. स्तंभाच्या भोवती ब्राह्मण जप जप करत होते. ते पाहून तक्षकास हसू आले. तो मनात म्हणाला की त्याने अनेक उपाय केले तरी ऋषींचे शापवचन कधी खोटे ठरणार नाही. मग तक्षकाने संध्याकाळच्या सुमारास इतर सर्पांना ब्राह्मणांचे रूप देऊन राजाकडे पाठविले. राजाच्या दर्शनात जावायचे म्हणून त्या ब्राह्मणांनी पुष्कळ फळे आणि फुले बरोबर घेतली होती. तक्षकही एक लहान किडीचे रूप घेऊन त्याच्या हातात असलेल्या एका फळात लपून बसला होता. ते कपटी ब्राह्मण वेद म्हणत तेथे पोहोचल्यावर तपोवनावरून ब्राह्मण आल्याची बातमी प्रधानाने राजा सांगितली. तेव्हा त्याने आनंदाने त्या ब्राह्मणांना आपल्या जवळ येऊ देण्याची आज्ञा केली. ते ब्राह्मण लोहस्तंभावरील मंदिरात गेल्याबरोबर राजाने त्यास नमस्कार केला. पण राजाने शुक्राचार्याची पूजा केली तेव्हा तो अंतर्धान पावला. शुक्राचार्य गुप्त झाल्यावर त्या कपटी ब्राह्मणांनी राजास आशीर्वाद देऊन फळे व फुले दिली. ती राजाने सर्वांस वाटली व आपण एक फळ हातात घेतले. त्या फळात तक्षक कीड होऊन रपून राहिला होता. ते फळ खाण्याचा ब्राह्मणांनी राजास फार आग्रह केला. राजाने ते फळ फोडताच आतून एक लाल कीड बाहेर निघाली. ती पाहताच राजा अतिशय दक्षकला व आपल्या मरणाची वेळ आली आहे असे त्याने बोलून दाखविले. तोच तक्षकाने विशाल रूप धारण केले व त्याच्यावर राजाच्या मानेला कडकडून दंश केला. तेव्हा प्रधान ब्राह्मण वगैरे लोक तेथून पळून गेले. राजा तेथल्या तेथे भस्म झाला. या प्रकाराने हस्तिनापुरात दुःखाची छाया पसरली. ही गोष्ट परीक्षितचा मुलगा जन्मेजयास समजताच त्याला अतिशय दुःख झाले. वस्त्राने तोंड झाकून तो रडू लागला. शेवटी वाटेल ते करून तक्षकाचा प्राण घेईल व सर्पकुळाचा फडशा उडविल असा त्याने निश्चय केला. तो पुढे म्हणाला की त्या दुष्ट तक्षकाने कपट करून कश्यपास धन देऊन परतविला व माझा पिता 7 दिवसांचा उपाशी असताना त्याला पाणीसुद्धा घेऊ दिले नाही, म्हणून मी सर्व सापांचा संहार करणार. असे बोलून राजाने सर्पसत्र करण्याचा बेत ठरविला. मंत्र म्हटल्यावर सर्प जळून जातील अशा उत्तंकरुरू इत्यादी ऋषींना राजाने बोलावणे केले. तसेच देशोदेशीचे ब्राह्मण आणून मंडपात यज्ञकुंड तयार केले व यज्ञाची सर्व सिद्धता केली. त्या ठिकाणी भूत भविष्य व वर्तमान जाणणारे मोठमोठे ज्योतिषी आले होते. त्यांनी राजास सांगितले की तुझा यज्ञ निर्विघ्नपणे सिद्धीत जाणार नाही, कारण आस्तिक या नावाचा ब्राह्मण येथे येऊन फार हट्ट करील व पूर्णाहुती होऊ देणार नाही. आस्तिक ऋषी हा जरत्कारु ऋषीचा मुलगा होय. जरत्कारूने वृद्धापकाळ होईपर्यंत लग्न केले नव्हते. तो एकदा फिरत फिरत अरण्यात गेला असता काही ब्राह्मण एका विहिरीच्या खाचे दुःखी होऊन डोके खाली करून लोंबकळत आहेत असे त्यास दिसले. तेव्हा जरत्कारूने त्यांची चौकशी केली. त्यांना रडत त्यास सांगितले की आम्ही तुझे वाडवडील आहोत. तू वंशाचे खंडन केलेस म्हणून आम्ही स्वर्गातून येथे आलो. म्हणून तू आधी स्त्री निर्माण करून वंशाची वृद्धी कर, म्हणजे ब्रह्मदेव आम्हास ब्रह्मपदी जागा देईल. त्यावर जरत्काराने त्यास सांगितले की माझ्या नावाची जर मला स्त्री मिळेल तरच मी गृहस्थाश्रमाने वागून वंशवृद्धी करेन. असे बोलून जरत्कारू पृथ्वी पर्यटन करावयास निघाला. प्रवासात घरघोर भिक्षा मागताना तो म्हणे की माझ्या नावाची जर कोणी स्त्री असेल तर तिची भिक्षा मला घाला. मी वृद्ध असून अशक्त आहे व माझ्याकडून तिच्या अन्नवस्त्राची सोय होणार नाही. तरी पण जर तिने माझी आज्ञा पाळली नाही तर त्या क्षणी मी तिचा त्याग करेल. त्याच्या या भाषणाचे लोकांस मोठे नवल वाटे. तो पृथ्वी स्वर्ग या ठिकाणी फिरला, पण तो तामसी आहे असे समजून त्यास कोणीही उत्तर देत नसे. शेवटी तो पाताळात गेला व माझ्या नावाची स्त्री कोणी असेल तर मला भिक्षा घाला अशी त्याने तेथे मोठ्याने हाक मारली. ती गोष्ट सर्वांनी वासुकीस सांगितली. तेव्हा त्याने पुढील भविष्य जाणून आपली धाकटी बहीण जरत्कारी ही त्याला देण्याचा बेत केला व तिला दागदागिने घालून सजवली. मग वासुकी तिला स्वीकारण्याची जरत्कार प्रार्थना करू लागला. तेव्हा जरत्कारू म्हणाला की ही तुमची मुलगी श्रीमंतांची आहे. उर्वशी रंभा हिच्या दासी शोभतील अशी ही रूपवान आहे व अलंकाराने पूर्ण भरलेली आहे. परंतु हिचे लग्न जर माझ्याबरोबर होणार असेल तर हिने नम्रपणे बोलण्याचे व मर्यादेने राहण्याचे कबूल केले पाहिजे. मी सांगितल्याप्रमाणे वागण्यात हिच्याकडून जर चूक झाली तर मी तिचा त्याग करून निघून जाईल. याप्रमाणे जरत्कारूचे म्हणणे ऐकून वासुकी म्हणाला की माझी बहीण समंजस असून ती फार चतुर आहे. पतीच्या मर्जीबाहेर कधी वागणार नाही. दागदागिने अन्न वस्त्र हे सर्व मी देईल, काही कमी पडू देणार नाही. आपण निसंशय हिचा स्वीकार करावा. याप्रमाणे वासुकीचे भाषण ऐकल्यावर जरत्कारीचे लग्न विधीप्रमाणे जरत्कारू बरोबर लागले. 12 दिवस लग्न सोहळा झाल्यानंतर तो स्त्रीस घेऊन आपल्या आश्रमात गेला. त्यावेळी वासुकीने त्यास पुष्कळ संपत्ती दिली. त्यास एक सुवर्ण मंदिर बांधून दिले व सेवेकरता सर्प दिले. याप्रमाणे जरत्कारीच्या हातून रोजची नैमित्तिक कार्य होऊ लागली. अन्नशांती होऊ लागली
व पतीच्या आज्ञेप्रमाणे जरत्कारी अतिथींची पूजा व दान धर्म करी. याप्रमाणे कित्येक दिवस लोटल्यानंतर जरत्कारी गरोदर राहिली. मग आपल्या उदरामध्ये गर्भ राहिला आहे हे तिला समजले, आपल्या उदरामध्ये गर्भ राहिला आहे तिला समजले नाही. एके दिवशी नित्य कर्म आटोपल्यानंतर जरत्कारो आपल्या स्त्रीच्या मांडीवर डोके ठेवून निजला होता. काही वेळाने संध्याकाळ होऊन सूर्य अस्तात चालला. हे पाहून तिच्या मनात विचार आला की पतीची संध्या होम वगैरे कर्मे करण्याची वेळ टळली तर पती रागावेल व त्यास जागे केले तर त्याची झोप मोडल्याबद्दल त्याला राग येईल. शेवटी नैमित्तिक कर्म चुकण्यापेक्षा निद्राभंग हा सौम्य अन्याय होईल असे जाणून ती पाय चेपित असता ऋषीला म्हणाली की सूर्यास्त झाला आहे, त्यास अर्घ्य देऊन मग अंथरुणावर निजावे. हे ऐकता जरत्कारू तरफडत रागाने उठला व तिला म्हणाला की तू नाजूक आहेस व तुझ्या मांडीवर भार झाला म्हणून तू मला उठविलेस काय? मी म्हातारा नवरा म्हणून तू माझी गर्वाने अवहेलना करतेस. मग माझे अर्घ्य घेतल्या वाचून सूर्य अस्तात जाईल कसा? मी उठलो नाही तर सूर्य मावळतो कसा? हा चमत्कार तरी तू क्षणभर थांबून पाहावायच होता. याप्रमाणे त्याने तिला बराच दोष दिला व पुढे आपल्या भावाकडे जाऊन राहा असे सांगून तो तिला त्याग करून तिचा निघून गेला. ती त्याच्या पाठोपाठ गेली पण पाय धरून न जाण्याविषयी विनंती करू लागली पण तो ऐकेना. शेवटी कुळाचा उद्धार होण्यासाठी व सूर्यकुळाचे रक्षण होण्यासाठी तिने पुत्रदान मागितले. तेव्हा वसिष्ठ, वामदेव, शुक यांच्यासारख्या महासमर्थ अशा आस्तिक नामांचा पुत्र तुझ्या उदरात आहे असे सांगून तिला शांत करून जरत्कारू तेथेच गुप्त झाला. त्यावेळी पतीच्या वियोगामुळे जरत्कारू विसिद्ध पडली. तिला सर्वांनी सावध करून घरी नेले. तेव्हा वासुकीने तिला असे विचारले की आपल्या रक्षणाची काय व्यवस्था होणार आहे? त्यावर तुमचा रक्षक माझ्या उदरात आहे असे तिने सांगितले. त्यामुळे सर्व सर्पास आनंद झाला. पुढे 9 महिने पूर्ण होता जरत्कारू प्रसूत होऊन तिला पुत्र झाला. पुढे त्याचे नाव आस्तिक असे ठेवण्यात आले. त्याचे जातकर्म, मुंज वगैरे सर्व संस्कार वासुकीने केले व तो मोठा झाल्यावर त्यास चन भार्गवाने विद्या शिकवली. येथे अध्याय 2 समाप्त झालेला आहे. धन्यवाद.